काव्याने तिथेच लगेच घटस्फोटाचा करार लिहून घेतला. दोघांकडून सही करून घेतली आणि थरथरणारी फेनाला बाहेर काढून कारमध्ये बसवले. कारमध्ये बसताच फेना रडतच म्हणाली, काव्या, मी तर घाबरून मेलच होते. मी त्या झेन नावाच्या राक्षसाला पुन्हा कधीच पाहू इच्छित नाही. फेनाने जे काही घडलं ते सांगितलं आणि विवेक पूर्णपणे थक्क झाल्यासारखा ऐकत राहिला. असल्या गोष्टी खरंच होतात? मला वाटलं हे फक्त TV सिरियलमध्ये घडतं. फेनाने एक मोठा उसासा टाकला. त्याच्या आईचं खरं रूप पाहिल्यावर मला सगळं समजलं. त्याचं कुटुंब तर इतकं सजवल्यासारखं वागत होतं. आता कळतंय त्या आईने मुलालाच असल्या संस्कारात वाढवलं. काव्याने तिला मिठी मारली. खूप उशीर झाल्याने ते तिघेही पुणे सिटीला परत न जाता त्या शहरातच हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबले. सकाळी लवकर ते परत निघाले आणि दुपारच्या सुमारास पुणे सिटीला पोहोचले. काव्या म्हणाली, मला आधी रुद्रकडे सोड. विवेकने भुवया उंचवल्या. तू अजूनही त्याच्याच घरात राहतेस? काव्या शांतपणे म्हणाली, आयशाला वाचवताना तो जखमी झाला आहे. काही दिवस त्याची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. विवेक तिच्याकडे पाहत राहिला. काही बोलला नाही. गायकवाड कुटुंबातील आजी गायकवाड घरात अचानक रुद्रच्या घरात धडकल्या आणि आत लीला उभी दिसताच त्यांच्या डोळ्यात संताप चमकला. हे काय चाललंय रुद्र? रोज रोज नवीन नवीन बाया तुझ्या मागे. तुला अशा वेडगळ बायांची गरजच काय? रुद्र थंड चेहऱ्याने म्हणाला, आजी, हेच तर तुम्हाला हवं होतं ना. तुम्ही नेहमी म्हणायचात की माझ्या आजूबाजूला स्त्रिया नाहीत. आता आहेतच. आजी कडाडल्या. या बाया तुला बिघडवणार आहेत. काहीतरी चांगलं घडवून ठेवणार नाहीत. लीला दीनवाणीपणे म्हणाली, आजी, माझ्याकडे काही नाही, पण माझं रुद्रवर खरं प्रेम आहे. बस, तुझं खरं प्रेम 2 पैशाचं नाही. मला सगळं समजतं. आजी थेट ओरडल्या. लीलाचे डोळे रागाने चमकले. तिला माहीत होतं गायकवाड कुटुंबासाठी ती कोणीच नव्हती. लीलाने काव्याला पाहिलं आणि अचानक तिच्या चेहऱ्यावर खळखळ चमक आली. मिसेस काव्या आली? आजी थबकल्या, मागे वळल्या आणि त्यांची नजर काव्यावर पडली. लीलाला आतून प्रथमच हायसं वाटलं. छान, आता आजीचा राग माझ्यावरून काव्यावर जाईल. आजी संतापाने थरथरत काव्याकडे चालल्या. तूच त्या घराचं नुकसान करत आली आहेस. रुद्रला चिकटून बसली आहेस. त्याला सोडायलाच तयार नाहीस. काव्या शांत पण धारदार स्वरात म्हणाली, आजी, मी फक्त मुलांची काळजी घेण्यासाठी. गप्प, नाटक बंद कर. खरंच त्याला सोडायचं असेल तर मेलीस तरी चालेल, पण मुलांचा बहाणा करू नकोस. बाहेर कोणता माणूस तुझ्याकडे बघेल म्हणून तू रुद्रलाच फसवलंस. काव्या काही बोलणार इतक्यात रुद्र पुढे आला. तो काव्याच्या समोर उभा राहिला. आजी, मला शिव्या द्या, पण माझ्या मुलाला नाही. मुलाच्या आईवर नाही. त्याचं काही चुकलं नाही. म्हणजे तू तिच्या बाजूनेच आहेस. आजीचा आवाज थरथरला. एखाद्याने माझ्या आईला शिव्या दिल्या तर तुम्हालाही वेदना होतील ना. मग मी माझ्या मुलांबद्दल तुमच्या तोंडून असं ऐकावं का? लीला मागून जळत जळत पाहत होती. मला तितकं टोचलं, पण या काव्यासाठी रुद्र एका मिनिटात उभा राहतो. आजी, सगळे थबकले. विवेक सरळ काव्याच्या शेजारी उभा राहिला. तिचा खांदा धरला. काव्या माझ्याबरोबर आली आहे. तिला काही बोलायचं असेल माझ्याशी बोला. आजी हादरल्या. विवेक, तू तिच्यासोबत? रुद्रचे डोळे लाल झाले. विवेक शांतपणे म्हणाला, हो, काव्य आणि माझं नातं आहे. ती रुद्रला चिकटली नाही. त्याचं खूप आधी संपलं आहे. ती इथे फक्त मुलांची काळजी घेते. तिला वाईट म्हणणं थांबवा. ती खलनायिका नाही. घरात शांतता पसरली. आजीच्या तोंडून शब्दच निघाला. काय म्हणजे तुम्ही दोघं आता एकत्र आहात? हो, विवेकने निर्विकार उत्तर दिलं. रुद्र थेट विवेकच्या समोर उभा राहिला. विवेक गायकवाड, काय म्हणालास? काव्या धावत आली.
रुद्र थांब. पण रुद्रने कॉलर धरलं. काल रात्री काव्या कुठे होती? तुझ्याबरोबर. विवेक घाबरला पण स्वतःला सांभाळलं. हो, आम्ही एकत्र होतो. धाड. रुद्रच्या मुष्टीघात सरळ विवेकच्या चेहऱ्यावर बसला. रुद्र. काव्या किंचाळली. विवेक जमिनीवर कोसळला. ओठातून रक्त वाहू लागले. काव्या त्याच्याकडे पळाली. विवेक, काही दुखलं का? बोल ना. विवेकच्या ओठातून रक्त पुसताना काव्या त्याच्या समोर उभी राहिली. रुद्र पुन्हा त्यांच्यावर झेपावणार इतक्यात तिने हात पसरून रुद्राला थांबवलं. रुद्र, तुला काय झालंय? तू त्याला का मारतोयस? रुद्रच्या डोळ्यात राग धगधगत होता. मला त्याला मारावंच वाटलं. तुला त्यात काय? काव्याचं हृदय धडधडून उठलं. फक्त माझ्याशी संबंध आहे म्हणून. तुझ्या मनात काय आहे? तुला वाटतं मी फक्त तुझ्यासाठीच बसून राहू, माझ्या आयुष्यात इतर कोणी नसावं? रुद्रचा श्वास जोरात चालला. म्हणजे मान्य करतेस तुझं त्याच्याशी काहीतरी आहे? काव्याने दात आवळले आणि गायकवाड घराण्याच्या जुन्या मॅडमकडे एक क्षण पाहत शांतपणे म्हणाली, हो. त्या एका होने जणू सगळं आकाश कोसळलं. रुद्रचे डोळे रक्तबंबाळ रागाने भरले. पण काव्या त्याचा चेहरा टाळत विवेकचा आधार घेत म्हणाली, झालं, आता जाऊया. विवेक वाकला. नजरेत भीती. दोघं निघून गेले. गुणगुणत क्रोधितपणे मागून आजी ओरडल्या, रुद्र, तू त्यांना थांबवत नाहीस. रुद्र थंड झाला. आता काय करावं? त्यांचा रोमॅन्स बघत तिथे उभं राहू? ही शब्द आजीच्या छातीत खंजिरासारखी घुसली. पहाटेच ती म्हणत होती, काव्याला कोणी पसंती देणार नाही. पण आता दोन पुरुष तिच्यासाठी भांडत होते. लीला बाजूला उभी, हात मुठीत दाबून. तिला रुद्रचं तिच्यासाठीचं दुर्लक्ष आणि काव्यावरील संरक्षण जळजळून जात होतं. सगळीकडे कॉलेज, हॉस्पिटल, रिसर्च सेंटर, मी स्टार होते. आज मात्र मी गवतासारखी बाजूला पडले आणि तिच्यावर दोन पुरुष वेडे झालेत. बाहेर आल्यानंतर विवेक म्हणाला, ठीक आहे, काही नाही झालं, थोडं रक्त आलंय, बस. काव्याने कपाळावर हात मारला. तू आता घरात काय काय बोललास? विवेकने खांदे उडवले. कुणीतरी त्या म्हातारीला तोंड देणारं होतंच. ती तुझ्याशी बोलते तसं मला आवडत नाही. ती तुझी आजी आहे. माझी आई आवडत नव्हती म्हणून मला पण नाही आवडत. आणि तुला कोणी काही म्हणालं तर मी मध्ये येणारच. काव्या थोडा वेळ शांत राहिली. मग तू खरंच गर्लफ्रेंड शोधणार नाहीस? विवेक हसला. मी सेलिब्रिटी आहे. माझ्या फॅन्सला धक्का बसेल. कंपनी देखील ओरडेल. तुला वाटतं मी हे रिस्क घेईन? काव्याने डोळे फिरवले. विवेक त्याच्या घरी पोहोचला आणि त्याच्या येताच कोणीतरी त्याला भिंतीवर दाबलं. रुद्र, काव्य आणि तुझ्यात नक्की काय चाललंय? विवेक हसला. तू चौकशीला आलायस? मी तर घरातच सांगितलं. रुद्रचा राग जणू अग्नी झाला. शेवटच्या वेळी म्हणाला होतास की तुमच्यात काही नाही, आता म्हणतोयस एकत्र आहात. विवेकचा श्वास गोळा झाला. पण तो स्वतःला धीर देत म्हणाला, हो, काही हरकत आहे. काही दिवस आम्ही खूप जवळ होतो आणि तुझी तर आता दुसरी गर्लफ्रेंड आहे. तुझं घरानं काव्याला स्वीकारणार नाही. तू काव्यासाठी तुझं साम्राज्य सोडणार नाहीस. पण मी तयार आहे. रुद्रचा चेहरा पाषाणासारखा झाला. मी अजून एकदा विचारतो, तुम्ही एकत्र आहात? विवेक खोल श्वास घेत म्हणाला, मी काव्याला आवडतो. अजून आम्ही अधिकृत नाही, पण मी तिच्यासाठी प्रयत्न करणार. आणि जर तुला तिची खरंच काळजी असेल तर तिला माझ्याकडे सोड. त्या क्षणी रुद्रची मूठ वर गेली. विवेक सरळ पाहत उभा, डोळे मिटले. रुद्रचा घाव पडला नाही. तो फक्त त्याला ढकलून बाहेर वळून निघून गेला. काव्या घरी पोहोचताच फोन वाजला. सानिका? काव्या, मी घटस्फोट घेतलाय. काव्या थबकली. कुठे आहेस? ठीक आहेस ना? मी मस्तच आहे. अभिजितनं मला खूप पैसे दिलेत. चल, आपण डिनर करायचं. सिंगल रिच वुमनची पार्टी. काव्या हसली. दुसऱ्या दिवशी काव्य आणि दिव्या तिच्या भेटीस गेले. सानिका तर चमकत होती.
डिवोर्स, शिफ्टिंग, पॅकिंग, इतर धावपळ झालं. पण अभिजितनं कार दिली, त्यामुळे सगळी सामान एकदम ट्रान्सफर केली. काय जबरदस्त पार्टनर होता तो, दिव्या हसून म्हणाली. एक्स हजबंड म्हण ना आता. हो तेच, आम्ही एकदम परफेक्ट कॉम्बो होतो. तेवढ्यात मागून आवाज आला. काव्याने मागे पाहिलं. जेसिका उभी होती आणि तिच्या मागून चालत येत होता मनोहर पाटील. त्याने काव्याकडे एक सेकंद पाहिलं आणि नंतर जणू ती अस्तित्वाचंच नाही अशी नजर वळवली. दिव्या कुजबुजली. वा, काय छोटं जग आहे. जेसिका चेहरा वाकवत म्हणाली. अहो मामा, चला ना, इथली हवा खराब आहे. मनोहर पाटील चिडून बसला.